अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. आपल्या सोबत आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर. सर, जातीय जनगणना होते आहे, तिकडे मराठा आंदोलक जरांगे पाटील म्हणतात की ओबीसींनी आपले आकडे फुगवून दाखवू नये. नाही, हे बघा की आम्ही आमचे आकडे फुगवून सांगणारे कोण? जी वास्तविकता आहे ती वास्तविकता आम्ही नेहमी लोकांसमोर आणि सरकारच्या पुढे मांडत असतो. 1931ला या देशामध्ये शेवटची जनगणना झाली, त्यावेळेस अधिकृत ओबीसीची संख्या ही 52% होती. तेव्हापासून आज 90 वर्ष झालेले आहेत आणि या 90 वर्षामध्ये जी काही वाढ झाली असेल त्याच्या आधारेच आज आम्ही सांगतो की आम्ही 60%च्या वर आहोत. आणि आता नुकतीच बिहारने जी सर्वे केला, तेलंगणाने जो सर्वे केला, आंध्राचे आकडे पुढे यायचे आहे, कर्नाटकचे आकडे पुढे यायचे आहे, या सर्व राज्यामध्ये ओबीसीची संख्या ही 60%च्या वरच गेलेली आहे. महाराष्ट्रातही त्यापेक्षा जास्त येईल. महाराष्ट्रात नक्कीच त्याच्यापेक्षा जास्त येईल, कारण हे आहे. आणि म्हणून ही आता जेव्हा जनगणना होईल तिथे आम्ही काय फुगवून सांगणार आहे आकडे? जी प्रत्यक्ष आहे सरकारी याच्यानुसार जेव्हा जनगणना होईल तर त्यांच्या फॉर्मॅटप्रमाणे लोकांना आपली जात आणि कॅटेगरी लावी लागेल. मग जी काय ती सत्य आकडेवारी पुढे येईल ना. कोणी त्याला करता कोणी फुगवून सांगून मी जर उद्या काही म्हटलं तसं होणार नाही, कारण आता प्रत्यक्षात जातनिहाय जनगणना होणार आहे, म्हणून ॲक्च्युअल आकडे समाजापुढे येणार आहे. सर, गेल्या काही वर्षांमध्ये 2-3 वर्ष झाले महाराष्ट्रात मराठा आंदोलक जे आहे ते तीव्र आहे. वारंवार जरांगे पाटील यांच्याकडून दावा केला जातो की मराठा समाज हा जास्त आहे ओबीसींच्या तुलनेत. तुम्हाला काय वाटतं? असू शकत नाही, कारण या ओबीसीमध्ये या महाराष्ट्रातील जवळजवळ 400 जातींचा समूह आहे. 400 जातींचा समूह आहे आणि मराठा ही एक जात आहे, तो काही समूह नाही आहे. मराठा समाज आणि मराठा जात याच्यामध्ये फरक आहे. मराठा समाज म्हणजे त्यांची गणना करताना कसं होते की मराठा नंबर 1, मराठा कुणबी, कुणबी मराठा, कुणबी, लेवा पाटील, लेवा पाटीदार, लेवा कुणबी, ह्या ज्या जाती आहेत ज्यांचा ऑलरेडी मंडल आयोगापासून आणि नंतर हा समावेश ओबीसीच्या यादीमध्ये झालेला आहे, त्याच्यामुळे ओबीसी जास्त आहे. पण ते सांगताना हे मराठेच आहे असं सांगतात आणि त्याच्यामुळे त्यांना आपली लोकसंख्या सांगत असतात. आम्ही वारंवार म्हटलं की तुम्ही जे लोक ऑलरेडी ओबीसीमध्ये आहे, नव्याने नाही आलेले आहे. मोदी सरकारने हा निर्णय घेतला जातीय जनगणना करण्याचा ओबीसींच्या, पण श्रेय जे आहे ते आता सगळीकडनं घेतलं जात आहे. तुम्हाला काय वाटतं, कोणाचं खरं क्रेडिट आहे यासाठी? नाही, हे बघा की सत्तेमध्ये ते असल्यामुळे आणि त्यांनी निर्णय घेतल्यामुळे साहजिकच ते त्याचा क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करेल आणि सर्व स्तरातून सर्व पक्षीयांच्या लोकांनी त्यांचं मनपूर्वक स्वागत केलेलं आहे, अभिनंदन केलेलं आहे. परंतु त्याच वेळेस या देशातील सर्व विरोधी पक्ष हे एकत्र येऊन त्यांनी मागील 4 वर्षापासून जी सातत्याने ही मागणी सभागृहामध्ये मांडली त्याचा हा परिणाम आहे. आणि जेवढ्या काही ओबीसी संघटना या देशात आहे, राष्ट्रीय ओबीसी महासंघासह, राष्ट्रीय ओबीसी महासंघ तर होतंच, कारण आम्ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाने 2016 पासून प्रत्येक राज्यात जाऊन अधिवेशनं घेतली आणि तिथल्या लोकांना जागृत करून ही मागणी आपापल्या सरकारपुढे मांडण्याकरता तयार केलं. ते पुढे आले आणि सर्व राज्यातनं ती मागणी येत असल्यामुळे, खालच्या स्तरापासून ती मागणी येत असल्यामुळे परिणाम असा झाला की बिहारला आपला सर्वे करावा लागला, तेलंगणाला आपला सर्वे करावा लागला, आंध्राने केला आणि कर्नाटकाने केला. उद्या इतर राज्य जरी केले तर आपण अडचणीत येऊ. हे बघून माननीय मोदी साहेबांनी जनमताचा कौल लक्षात घेता, मी हे म्हणतो जनमताचा, याचा राजकीय काय परिणाम होईल असं वाटतं? नाही, राजकीय परिणाम आज सांगता येणार नाही. ही जर जनगणना आता घोषणा झालेली आहे, पण याची अंमलबजावणी करून किती दिवसात आकडे डिक्लेअर करतात त्याच्यावरती अवलंबून नाही तर घोषणा करायची. मागे 2019मध्ये सुद्धा राजनाथ सिंगनी असंच म्हटलं होतं, तेव्हाचे गृहमंत्री, की आम्ही ओबीसीची जातनिहाय जनगणना करू. ते स्वतः गृहमंत्री होते. परंतु 19चं निवडणूक आठवल्याबरोबर आम्ही करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती. आणि म्हणून आता 2021ची जनगणना व्हायची आहे. त्या 2021च्या जनगणनेसोबत
ही जनगणना करून जर खरंच ओबीसीची किंवा इतर जातींची आकडेवारी त्यांनी प्रसिद्ध केली तर नक्कीच क्रेडिट त्यांना जाईल, त्यांना फायदा होईलच. शेवटचा प्रश्न माझा, याची पद्धत कशी असेल सर, थोडक्यात सांगा. थोडक्यात हे बघा, जनगणनेचा फॉर्मेट हा ठरलेला आहे. कारण 1951 पासून आजपर्यंत दर 10 वर्षांनी जनगणना होत होती, त्याचा फॉर्मेट ठरलेला आहे. फॉर्मेट तोच राहणार आहे. त्याच्यामध्ये आधी सध्याचा जो फॉर्मेट होता, SC कॅटेगरी, ST कॅटेगरी, मायनॉरिटी आणि जनरल 4च वर्ग होते, म्हणून साऱ्या ओबीसीचा समावेश हा जनरलमध्ये होत होता. आता त्या 4 कॉलमच्या ऐवजी तिथे 5 कॉलम येतील. एक ओबीसीचा राहील आणि 6वा जनरलचा राहील. जो ओबीसी आहे या देशातील तो तिथे आपली जात लिहिल आणि आपली कॅटेगरी लिहिल. अशा प्रकारे ती जनगणना होईल. जातीय जनगणनेमध्ये दूध का दूध, पाणी का पाणी होईल असं म्हणतात डॉक्टर बबनराव तायवाडे. आणि पुन्हा एकदा त्यांनी विश्वास व्यक्त केला की महाराष्ट्रात ओबीसींची संख्या जी आहे ती जास्त आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर.